Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of metals and non-metals in that metallurgy part. Correct? In last part we had discussed yes what conversion of concentrated ore into metals. करेक्ट ना ओके आपण मुलांनो मेटल्सला तीन टाइप्स मध्ये डिवाइड केलं तीन कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलं त्याच्यामध्ये हायली रिॲक्टिव्ह मेटल्स मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स अँड लेस रिॲक्टिव्ह मेटल्स हायली रिॲक्टिव्ह मेटल्स जे आहेत ओके ते इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग आपण काय केलं इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन काय केलं आपण येस एक्स्ट्रॅक्ट केलं त्याच्यानंतर मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स जे आहेत ते ऑक्साइड्समध्ये कन्वर्ट करून त्याला रिड्यूस केलं ठीक आहे आणि लेस रिॲक्टिव्ह मेटल्स जे आहेत ते हिटिंग करून आपण काय केलं त्याला रिड्यूस केलं किंवा काय येस एक्स्ट्रॅक्ट केलं करेक्ट ना ओके त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन आपण डिस्कस करत होतो हायली ओके रिॲक्टिव्ह मेटल्ससाठी नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया सपोज कॅल्शियम नेक्स्ट एक्झाम्पल इज कॅल्शियम क्लोराईड ठीक आहे तर कॅल्शियम क्लोराईडला एक्स्ट्रॅक्ट कसं कराल त्याच्यामधनं कॅल्शियम रिमूव्ह करायचं आपल्याला दिस इज इन मोल्टन स्टेट मोल्टन किंवा त्याला फ्युज्ड म्हणू शकताय और फ्युज्ड correct first of all this calcium chloride is taken into an electrolytic cell correct this is electrolytic cell in which one is anode one electrode is anode and other is what cathode correct the anode is the electrode which is connected to the positive terminal of battery and the cathode is the electrode which is connected to the negative terminal of battery correct here it is molten calcium chloride molten calcium chloride when current is passed this is anode now this is cathode okay when plug is on then what happens yes this calcium chloride start to dissociate in this way calcium chloride dissociate into calcium 2 plus plus twice Cl minus both are in liquid state ठीक आहे ना ओके हे काय सगळे लिक्विड आहेत मग एनोड जवळ काय होते रिएक्शन आता कॅल्शियम 2 प्लस मूव टुवर्ड्स द कॅथोड निगेटिव्ह इलेक्ट्रोड कडे जातो ठीक आहे ना कॅल्शियम 2 प्लस मूव टुवर्ड्स द कॅथोड अँड Cl मायनस मूव टुवर्ड्स द व्हॉट एनोड ओके मग एनोड जवळ काय होतं बाळांनो ऑक्सिडेशन होतं ऍट एनोड ऑलवेज लक्षात ठेवा ऍट एनोड which reaction takes place oxidation means loss of electron correct so 2Cl minus in liquid state donate electron to form Cl2 gas plus 2 electrons ठीक है आता हे जे electrons donate करतो तो Cl okay these electrons enters into the anode from anode okay through this wire enters into the cathode मध्ये enter होतात ठीक है ना and these electrons later on enters into the okay yes what solution and these electrons get accepted by okay calcium 2 plus at cathode and get reduced at cathode which reaction occur ठीक है reduction correct okay तर रिडक्शन मध्ये काय होतं बघा कॅल्शियम 2 प्लस accept these two electrons okay to form calcium okay liquid मध्येच असतो आफ्टर कूलिंग okay it gets solid okay it get deposited on the surface of this yes cathode are you getting in this way you can sort out that calcium समजलं हे and Cl2 gas is evolved at anode like this इथे बबल्स दिसतील तुम्हाला असे ठीक आहे ना त्या सोल्युशन मध्ये क्लिअर झालं हे yes. कुठलेही मोल्टन ओके एस मेटल्स हवे ना तुम्ही काय करू शकताय सपोज नेक्स्ट वन इज ऑक्साइड घेऊया आपण आता मोल्टन Al2O3 ठीक आहे ना ओके Al2O3 घेऊया आपण त्याच कंपाऊंड मध्ये त्याचं डिसोसिएशन होईल फर्स्ट Al2O3 गेट डिसोसिएटेड ओके यस किती घ्यावं लागेल आपल्याला ओके ट्वाइस Al2O3 dissociate to form 4Al 3 plus
थ्राइस O2. ठीक आहे ना. ओके. येस. ऑक्सिजन रिमूव्ह होतो त्या केसमध्ये O2 थ्राइस म्हणण्यापेक्षा आपण काय करूया इथं 6 म्हणूया. 6O मायनस O2 मायनस असा फॉर्म होतो, कारण काय अनायन्स आणि कॅटायन्स लागतील ना. ओके. मग आता हा अनायन जो आहे तो कुठे जातो सांगा बरं. डेफिनेटली ऍट एनोड. एनोड जवळ जातो. ठीक आहे. आणि हा हा कुठे जातो ऍट कॅथोड. ऍट कॅथोड. समजलं. एनोड जवळ आणि कॅथोड जवळ. क्लिअर झालं हे. ठीक आहे. मग रिॲक्शन काय होते ऍट एनोड. एनोड जवळची काय रिॲक्शन असणार आहे ऑक्सिडेशन. ओके. 6O2 मायनस डोनेट इलेक्ट्रॉन टू फॉर्म थ्राइस O2 गॅस. बरोबर आहे ना. एनोड जवळ गॅस इव्हॉल्व होतो बाय रिमूव्हल ऑफ 12 इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन्स 12. प्रत्येक ऑक्सिजन किती देतो 2 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे ना. ओके. आणि कशामध्ये कन्वर्ट झाला तो O2 मध्ये कन्वर्ट झाला. 3O2 मध्ये. ओके. ऍट कॅथोड. कॅथोड जवळ काय रिॲक्शन होते. ओके. तर काय हे 4 जे आहेत Al3 प्लस चार्जेस किती झाले 4 into 3 12 चार्जेस झाले ना. ओके. एक्सेप्ट दिस 12 इलेक्ट्रॉन्स and forms 4Al. ठीक आहे ना. 4Al. समजलं. ओके. मग अल्युमिनियम कुठं फॉर्म होतो ऍट कॅथोड. आणि ऑक्सिजन कुठं फॉर्म होतो ऍट एनोड. समजलं. मग मेटल ऑक्साइड जे आहेत जनरली ओके हे ह्या वेनं डिसोसिएट होतात. समजलं ना. ओके. आता आपण रिफायनिंग कडे जाऊया. रिफायनिंग ऑफ मेटल्स. ठीक आहे ना. क्रूड मेटल. आता जे काही मेटल्स तुम्ही ऑब्टेन केलं ते क्रूड होते, त्याच्यामध्ये काय आहेत इम्प्युरिटीज आहेत. रिफायनिंग ऑफ क्रूड मेटल. ठीक आहे ना. ओके. येस. आता रिफाईन कसं कराल क्रूड मेटल्सला. ओके. त्याच्यासाठी नंबर ऑफ मेथड्स आहेत. ओके. ना क्रूड मेटल इज रिफाइंड बाय yes liquefaction method. Liquefaction method or process. लिक्वेशन प्रोसेस थेरॉटिकल पार्ट आहे बाळांनो. ओके. येस. कंटिन्युअली तुम्हाला हे समजून घेत जायचं आहे उगा. सेकंड पॉलिंग प्रोसेस. पॉलिंग प्रोसेस. थर्ड आहे इलेक्ट्रोलाइटिक रिफायनिंग. इलेक्ट्रोलाइटिक रिफायनिंग. ओके. फोर्थ आहे झोन रिफायनिंग. झोन रिफायनिंग. फिफ्थ आहे वेपर फेज रिफायनिंग. वेपर फेज रिफायनिंग. ठीक आहे. सिक्स्थ आहे क्रोमॅटोग्राफी. ठीक आहे. क्रोमॅटोग्राफी जी आहे ते तुम्ही 12th मध्ये स्टडी करणार आहे. ठीक आहे ना. 12th मध्ये. आता इथं फक्त तुम्हाला काय येस मी सांगतो हे सुद्धा तुमच्या इथं ह्या लेवलला मेन्शन केलेले नाहीत सगळ्याच मेथड्स. ओके. तरी सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे ना. लिंक करून देतो तुम्हाला. लिक्वेशन काय आहे, पॉलिंग काय आहे, ओके, इलेक्ट्रोलाइटिक रिफायनिंग काय आहे, झोन रिफायनिंग काय आहे, वेपर फेज रिफायनिंग काय आहे, एवढ्या मेथड्स आपण काय करूया डिस्कस करूया. ठीक आहे ना. ओके. मग फर्स्ट मेथड स्टार्ट करूया आपण. ओके. दॅट इज लिक्वेशन. ओके. प्रोसेस. ठीक आहे. लिक्वेशन प्रोसेस. ओके. तर लिक्वेशन प्रोसेसमध्ये तुम्हाला ह्या हेडिंग वरनच कळत असणार आहे की बाबा इथं लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं जातं. कोणाला लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं जातं तर मेटलला. मग प्रिन्सिपल काय आहे या मेथडसाठी. व्हॉट इज प्रिन्सिपल. ठीक आहे. येस. ऑन द बेसिस ऑफ मेल्टिंग पॉइंट डिफरन्स ओके दे आर रिफाइंड okay on the basis of
melting point difference, melting point difference. ओके, मेटल ओके जो आहे मेटल should have lower melting point, low melting point than impurity. मेटलचा मेल्टिंग पॉइंट कसा असला पाहिजे? यस, लोअर असला पाहिजे. लो मेल्टिंग पॉइंट म्हणजेच काय, तो इझिली मेल्ट झाला पाहिजे. ठीक आहे, इम्प्युरिटी पेक्षा. ओके, नाउ व्हॉट हॅपन्स, द क्रूड मेटल, ठीक आहे ना, और इम्प्युअर मेटल इज ओके फेड ऑन दिस स्लोपिंग हर्थ. इथे असं स्लोपिंग हर्थ दिसतो तुम्हाला, स्लोप आहे, बरोबर आहे ना. ओके, स्लोपिंग हर्थ वरती काय केलं जातं? हर्थ म्हणजे जिथे की खूप हिटिंग आहे, इथे काय केलं जातं? हीट केलं जातं. समजतंय ना? ओके, येस. इथे इम्प्युअर मेटल पास केलं जातं, म्हणजेच काय, इम्प्युअर मेटल इज फेड ऑन दी स्लोपिंग हर्थ. देन व्हॉट हॅपन्स आफ्टर हिटिंग? ओके, the metal get melted first. Why? Because its melting point is lower. Correct na? Okay, so metal get melted and it converts into the liquid form. Okay, and this liquid slopes and collected into the, बघा. ओके, ह्या स्लोपिंग वरनं काय ते लिक्विड स्लिप होऊन जातं, फ्लो होतं, बरोबर आहे ना. फ्लो झालं की काय, येस, इट कॅन बी कलेक्टेड इंटू ए व्हॉट, येस, अनदर कंटेनर. लक्षात येते का? बघा, हे प्युअर मेटल आहे. दिस इज प्युअर मेटल. अँड वॉट एव्हर इम्प्युरिटी विच विल नॉट मेल्ट, लक्षात येते का? इम्प्युरिटीचा मेल्टिंग पॉईंट हायर आहे, मग त्या टेम्परेचरला तो मेल्ट होत नाही, आणि मेल्ट न झाल्यामुळं ओके इट कॅन बी कलेक्टेड ऑन द स्लोपिंग हर्ट, म्हणजे तुम्हाला सेपरेट करत जावं लागेल कंटिन्युअली. येते लक्षात? ओके, मग लिक्विड मेटल जो आहे ओके तुम्हाला कलेक्ट करता येतो इन दिस वे. हा एक स्लोपिंग हर्थ आहे. ओके, जिथं की हीट केलं जातं स्लोपिंग फॉर्म मध्ये. करेक्ट, स्लोपिंग असल्यामुळे माहिती आहे तुम्हाला, लिक्विड हॅव्हिंग अ प्रॉपर्टी ऑफ ओके फ्लुइडिटी, इट फ्लोज ऑन द स्लोपिंग एरिया. करेक्ट ना? ओके, म्हणून लिक्विड काय होतो? फ्लो होतो. अंडरस्टूड? त्याला म्हणायचं लिक्वेशन प्रोसेस. आता महत्वाचं काय की ह्या प्रोसेसमध्ये ओके जनरली काय होतं किंवा काय कुठले मेटल्स ओके इथं रिफाईन केले जातात. ओके, त्याच्यामध्ये आहे बिस्मथ, ज्याचा मेल्टिंग पॉईंट कमी आहे ना. ओके, असे मेटल्स काय केले जातात? रिफाईन केले जातात. त्याच्यामध्ये आहे कोण कोण? बिस्मथ, त्याच्यानंतर टीन आहे, एसएन. करेक्ट, लीड आहे, पीबी. ओके, मर्क्युरी आहे, एचजी. ओके, these metals okay are what refined in this way. Understood? त्याची मेल्टिंग पॉइंट्स खूप खूप कमी आहेत. बिस्मथचा मेल्टिंग पॉइंट अप्रॉक्सिमेटली आहे, बिस्मथचा मेल्टिंग पॉइंट आहे ओके एस 544 ओके एस 0.3 केल्विन मध्ये. ठीक आहे, जनरली मेटलचा मेल्टिंग पॉइंट हा हायर असतो. ओके, एसएनचा मेल्टिंग पॉइंट आहे टीनचा ओके अप्रॉक्सिमेटली 504.8 केल्विन. करेक्ट, त्याच्यानंतर लीडचा मेल्टिंग पॉइंट आहे 600 केल्विन अप्रॉक्स. ठीक आहे, आणि मर्क्युरीचा मेल्टिंग पॉइंट आहे, एचजीचा मेल्टिंग पॉइंट सगळ्यात कमी असतो, एस 234.6 केल्विन. ठीक आहे ना? ओके, याच टेम्परेचरला काय होतात? तर मेल्ट होतात, अँड इट कॅन बी कलेक्टेड इन द फॉर्म ऑफ लिक्विड, लॅटर ऑन कूल्ड. करेक्ट, अँड सॉर्टेड आउट और एक्सट्रॅक्टेड. क्लिअर झालं हे? नेक्स्ट बघूया आता, दॅट इज पॉलिंग प्रोसेस. विच प्रोसेस? पॉलिंग. ठीक आहे, सिंपल प्रोसेस आहे पॉलिंग प्रोसेस. लुक इनटू दिस डायग्राम नाउ. ओके, इन पॉलिंग प्रोसेस what process is okay done? पॉलिंग प्रोसेस मध्ये बघा ना, ओके मोल्टन मेटल इज टेकन. सी हियर, दिस इज मोल्टन मेटल. ओके, यस, मोल्टन मेटल, and this molten metal is stirred. ठीक आहे ना? ओके, by using green log of wood. green log of wood म्हणजे झाडाची एक छोटीशी फांदी घेतली जाते. त्याला इथं बघा बांबू घेतलेला आहे, बरोबर आहे ना? ओके, and this using this bamboo it is stirred. ठीक आहे ना? कंटिन्युअस काय केलं जातं? असं स्टर केलं जातं.
आता या बांबूमध्ये काय असतात, हायड्रोकार्बन गॅसेस. म्हणजेच काय, ग्रीन लॉग ऑफ वूड, ग्रीन लॉग्स मध्ये काय असतात, हायड्रोकार्बन गॅसेस. ठीक आहे. इथे हिटिंग असल्यामुळे काय होतं, हायड्रोकार्बन गॅसेस ओके त्याच्यामधनं बाहेर पडतात. इट रिमूव्स हायड्रोकार्बन गॅसेस अँड दिस हायड्रोकार्बन गॅसेस रिड्युसेस मेटल इंटू प्युअर मेटल. ठीक आहे ना, रिड्युसेस मेटल इंटू प्युअर मेटल. त्याला ग्रीन लॉग्स ऑफ वूड म्हटलं जातं, त्याला पॉलिंग प्रोसेस म्हणायचं. ठीक आहे. मग जनरली कुठले मेटल्स ह्या मेथडनं ओके प्युरिफाय केले जातात, तर काय, कॉपर, ठीक आहे, अँड टीन, एस एन. कॉपर प्युरिफाय केला जातो, ओके, टीन प्युरिफाय केला जातो. समजलं ना? ठीक आहे. ग्रीन लॉग्स ऑफ वूड का यूज करतात, कारण ते हायड्रोकार्बन गॅसेस लिबरेट करतात म्हणून. आणि दिस हायड्रोकार्बन गॅसेस ऍक्ट एज अ रिड्युसिंग एजंट्स. करेक्ट. ते मेटलला काय करतात, रिड्यूस करतात. समजलं ना? ओके. त्याच्यामध्ये काय इम्प्युरिटीज वगैरे असतील तर मेटल जर काय कॅटायनच्या फॉर्म मध्ये असेल तर काय तो काय रिड्यूस होतो. समजलं? ऑक्साईडच्या फॉर्म मध्ये असेल तर तो रिड्यूस होतो परत. क्लिअर झालं हे? येस, दिस इज कॉल्ड एज अ पॉलिंग प्रोसेस. समजलं ना? मेन प्रिन्सिपल काय आहे इथं? ओके, तर काय, ग्रीन लॉग मेटल इज स्टर्ड, बरोबर आहे ना, मेटल इज स्टर्ड बाय ग्रीन लॉग्स ऑफ वूड. करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट प्रोसेस बघूया, इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग. इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग खूप सिंपल मेथड आहे इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग. इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग. ओके, ठीक आहे. इन इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग, हियर प्युअर मेटल, ठीक आहे ना, ओके, इज मेड ॲज कॅथोड. प्युअर मेटलला काय केलं जातं, प्रिन्सिपल आहे हा. ठीक आहे ना, ओके, मेड ॲज कॅथोड. अँड इम्प्युअर मेटल, दिस इज इम्प्युअर मेटल. Impure metal is made as anode. एक प्युअर मेटल असतो आणि दुसरं काय, इम्प्युअर मेटल. ओके, इम्प्युअर मेटलला काय बनवायचं, एनोड बनवायचं, आणि प्युअर मेटलला काय बनवायचं, कॅथोड बनवायचं. ठीक आहे ना. एनोड म्हणलं की काय असतो, तो पॉझिटिव्ह, आणि कॅथोड काय, निगेटिव्ह. हे लक्षात आलं. व्हेन प्लग इज ऑन, ठीक आहे ना, ओके, ज्यावेळेस इथं प्लग ऑन केली जाते, इथं वायर कनेक्ट केली जाते, ओके, बरोबर आहे ना. ओके, त्यावेळेस काय होतं सांगा बरं. येस, इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस स्टार्ट. इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस झाली, ओके, तर एनोड जो आहे तर ए ने इंडिकेट केलेला आहे, एनोड दिसतो ना. ठीक आहे. दिस एनोड ओके स्टार्ट टू डिकम्पोज इन टू द सोल्युशन. ठीक आहे ना, ओके, येस. त्याच्या सोल्युशन मध्ये डिकम्पोज व्हायला स्टार्ट होतो असं. त्याचे ॲटम्स जे आहेत किंवा काय, त्याच्या सरफेस वरनं सगळे ओके आयन्स काय व्हायला लागतात, डिकम्पोज व्हायला लागतात. समजते. मेटल डिकम्पोज ॲज मेटल, ओके, एन प्लस प्लस एन इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आता ते इलेक्ट्रॉन 2 देत असतील, 3 देत असतील, 1 देत असेल, डिपेंड ऑन. ठीक आहे ना, मेटल कुठला यूज करताय त्याच्यावरती डिपेंड आहे. मग मेटल्स हे जर डिपॉझिट होत असतील तर सरफेस एरियावर ना ओके हा कमी व्हायला लागतो, त्याचा शेप कमी व्हायला लागतो. जर हा बिगर असेल, बरोबर आहे ना, ओके, येस, तर तो काय स्लोली रिड्यूस होतो असा, त्याचा शेप कमी व्हायला लागतो. ओके, आणि शेवटी काय होतो, डिस्ट्रॉय होतो, संपतो तो, बरोबर आहे ना. ओके, आणि तीच काय म्हणू शकता तुम्ही, रॉड्स और एनोड्स गेट रिप्लेस्ड बाय अनदर मेटल्स. ओके, परत इम्प्युअर मेटल्स काय करतात, रिप्लेस केले जातात. समजलं ना. ओके, आणि जो का प्युअर मेटल जो आहे, करेक्ट ना, इथं एनोड मड जमा होते, करेक्ट, लाईक दिस, करेक्ट. एनोड मड म्हणतो त्याला आपण, आणि ते पाईप असते शेवटी. ओके, फ्रॉम दॅट पाईप इट इज सॉर्टेड आउट, त्याला म्हणायचं एनोड मड, बरोबर आहे ना. ओके, इथं जमा होते खाली एनोड मड, करेक्ट. अँड प्युअर मेटल गेट डिपॉझिटेड ऑन द सरफेस ऑफ व्हॉट, कॅथोड, लाईक दिस. कॅथोडच्या सरफेस वरती तो काय व्हायला लागतो, जमा व्हायला लागतो, कारण काय, तो कॅटायनच्या फॉर्म मध्ये असतो, बरोबर आहे ना. ओके, कॅथोड कडे कोण जातो, मेटल जातो. एम प्लस जो आहे तो कॅथोड कडे मूव्ह होतो, ओके, आणि एक्स मायनस जो आहे तो एनोड कडे मूव्ह होतो. इथे लक्षात.
पण ह्या केसमध्ये काय होतं, डिकम्पोजिशन व्हायला लागतं त्या ॲनोडच इम्प्युअर असल्यामुळं. ठीक आहे ना. ओके, हे डिटेलमध्ये तुम्हाला परत आहे 12th मध्ये. फक्त समजून घ्या की इथं प्रिन्सिपल काय आहे. इथं इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग मध्ये ओके इज impure metal is made as an anode and pure metal is made as a cathode. Anode get destroyed by decomposition of metal into the solution, and that metal get deposited on the surface of what, cathode, and impurities okay is settle down at the bottom of the anode. That is called as a anode mode. Clear झालं हे? ठीक आहे. आता हे मेथड ना ओके मेटल्स कुठले रिफाईन केले जातात जनरली. ओके बघा कुठले कुठले आहेत इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग म्हणजे त्याच्यामध्ये कॉपर आहे, सिल्वर आहे, निकेल आहे, ठीक आहे ना. ओके ॲल्युमिनियम आहे आणि झिंक. ठीक आहे. कॉपर, सिल्वर, निकेल, ॲल्युमिनियम आणि झिंक अशा मेटल्स काय केले जातात जनरली. येस, ह्या इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग ना रिफाईन केले जातात. क्लिअर. ओके पुढे जाऊया आता. दॅट इज झोन रिफायनिंग. झोन रिफायनिंग. झोन रिफायनिंग. तर झोन रिफायनिंग काय आहे. ओके इन दिस प्रोसेस impure metal is okay escaped into the बरोबर आहे ना atmosphere of or in between the heating heater. ओके येस, एक हीटर असतो त्याच्यामध्ये ठेवला जातो. ओके येस सियर. आता इथे मेन प्रिन्सिपल काय आहे बघा. ओके येस मेटल बरोबर आहे ना. ओके मेटल जो आहे, मेटल इज सॉरी मेटल म्हणण्यापेक्षा काय म्हणूया, इम्प्युरिटीज म्हणूया. इम्प्युरिटीज are soluble in molten state. molten state. ठीक आहे ना. इम्प्युरिटी जे आहेत ओके त्या कुठल्या ह्याच्यामध्ये सॉल्युबल आहेत तर काय मोल्टन स्टेटमध्ये. ठीक आहे ना. ओके किंवा मोल्टन स्टेटलाच काय म्हणू शकता, मोल्टन लिक्विड म्हणू शकता. मोल्टन असे आहे ना तो. ओके मग इम्प्युरिटीज जर सॉल्युबल असतील तर त्या इम्प्युरिटीज एका ओके एंडला घेऊन जाऊ शकतो आपण. हाऊ, बाय युझिंग दिस टाइप ऑफ हीटर. ठीक आहे ना. ओके एक सर्क्युलर हीटर आहे. सर्क्युलर पण असतात, दुसऱ्या टाइपचे पण हीटर्स असतात. ठीक आहे, आपण इथे सर्क्युलर हीटर यूज करतोय. सर्क्युलर हीटर ओके इज फ्रॉम विच दिस मेटल क्रूड मेटल इज पास्ड. ठीक आहे बघा इथं क्रूड मेटल ज्यावेळेस सर्क्युलर पाथ मधून पास कराल तुम्ही ओके सपोज थोडा वेळ ठेवाल इथं तर काय होणार आहे, हा मेल्ट होणार आहे मेटल. समजते ना. मेल्ट झाला की इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या मोल्टन स्टेटमध्ये डिझॉल्व्ह होतील. सुरुवातीतून करताय तुम्ही. इथला हा पार्ट ज्यावेळेस मेल्ट होईल त्यावेळेस तिथले इम्प्युरिटीज डिझॉल्व्ह होतील. थोडंसं पुढे घेऊन जा परत. ओके येस त्यालाच टच मध्ये परत काय होईल, इथल्या इम्प्युरिटीज त्या मोल्टन स्टेटमध्ये डिझॉल्व्ह होतील. म्हणजेच काय, ह्या इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या मोल्टन स्टेटमध्ये डिझॉल्व्ह असल्यामुळे पुढे 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 पास होत जातात. ओके अप टू दी एंड पर्यंत. ठीक आहे. म्हणजेच काय, एक वेळेस कराल प्रोसेस, 2 वेळेस कराल, 3 वेळेस कराल. ओके ह्या डिझॉल्व्ड इम्प्युरिटीज ज्या आहेत ते स्लोली तुम्ही काय करू शकता, एका एंडला घेऊन येऊ शकताय. समजतंय हे. येस बाय हिटिंग. ओके इथं बघा ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतं हिटिंग केलेलं दिसतंय का. ठीक आहे. सर्क्युलर हीटर आहे, तो मेटल काय केला जातो, हीट केला जातोय. बरोबर आहे ना. ओके येस इथं तुम्हाला रेडनेस दिसतोय. बरोबर आहे ना. ते हिटिंग आहे. मोल्टन स्टेट मध्ये इम्प्युरिटीज डिझॉल्व्ह होतात. मग स्लोली हीटर हा पास केला जातो. मग त्या इम्प्युरिटीज सुद्धा पास होतात त्याच्यासोबत, कारण डिझॉल्व्ह स्टेट मध्येच इम्प्युरिटीज असणार आहेत. समजतं ना. ह्या नंबर ऑफ टाइम्स जर करत गेला तुम्ही तर इम्प्युरिटीज एका एंड कडून दुसऱ्या एंड कडे तुम्ही काय करू शकताय, पास करू शकताय. समजलं. दॅट इज कॉल्ड एज अ झोन रिफायनिंग प्रोसेस. करेक्ट. मग ह्या मेथडनं कुठले मेटल जनरली ओके काय म्हणतो त्याला आपण, रिफाईन केले जातात. ओके तर जर्मेनियम, सिलिकॉन, बरोबर आहे ना. ओके इस गॅलियम. जे सेमी कंडक्टर्स आहेत ना, सेमी कंडक्टर्स जनरली ह्या मेथडनं काय केले जातात, रिफाईन केले जातात. सेमी कंडक्टर्स लक्षात ठेवा हे. जर्मेनियम, सिलिकॉन, बरोबर आहे ना. ओके येस इवन गॅलियम सुद्धा ह्या मेथडनं काय केला जातो, रिफाईन केला जातो. दिस इज कॉल्ड ॲज येस झोन रिफायनिंग प्रोसेस. काय केलं समजलं ना. मेन प्रिन्सिपल काय आहे तर इम्प्युरिटीज आर ओके सॉल्युबल इन मोल्टन स्टेट.
इम्प्युरिटी सॉल्युबल आहेत कशामध्ये? मोल्टन स्टेट मध्ये, मोल्टन लिक्विड मध्ये. क्लिअर? ओके. मेटल्स कुठले रिफाईन केले जातात त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट आहे वेपर फेज रिफायनिंग. वेपर फेज रिफायनिंग. आता वेपर फेज असा वर्ड यूज केलेला आहे. ह्याचा अर्थ काय? फर्स्ट ऑफ ऑल मेटल इज कन्व्हर्टेड इंटू होलाटाईल कंपाऊंड. ठीक आहे. प्रिन्सिपल काय आहे तर मेटल, कुठला मेटल? क्रूड मेटल. मेटल इज कन्व्हर्टेड इंटू, ठीक आहे ना, होलाटाईल. होलाटाईल समजतो ना? होलाटाईल म्हणजे जसं वेपरायझेशन होतं, जो सब्लिमाइज होतो. होलाटाईल, ओके, कंपाऊंड and then okay decomposed into metal. ठीक आहे ना? ओके. इम्प्युरिटीज आर नॉन होलाटाईल. काय असल्या पाहिजेत इम्प्युरिटीज ह्या केसमध्ये? इम्प्युरिटीज आर नॉन होलाटाईल. इम्प्युरिटीज कशा आहेत? नॉन होलाटाईल आहेत. सपोज एका डिश मध्ये आपण काय केलं? निकेल, सपोज ना, निकेल. ओके. त्याच्यामध्ये काय पास केलं आपण? ओके, CO गॅस पास केला. त्याचे 4 लागतील एका निकेलसाठी. CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, त्याला कार्बोनिल म्हटलं जातं. ठीक आहे ना? व्हेन दिस इज हिटेड ॲट अप्रॉक्सिमेटली, ओके, त्याचं टेम्परेचर आहे 330, ओके, टू 350 पर्यंत हीट केलं जातं. बरोबर आहे ना? निकेल इट फॉर्म्स. आता हा निकेल कसा आहे? नॉन होलाटाईल आहे. नॉन होलाटाईल म्हणजे तो वेपर्स मध्ये नाहीये, तो कसा आहे? सॉलिड आहे. सॉलिड. करेक्ट. नाउ इट फॉर्म्स कॉम्प्लेक्स निकेल CO टेकन 4 असा एक कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. ओके, दॅट इज होलाटाईल. वेपरच्या फॉर्म मध्ये राहतो तो. वेपर्स. These vapors are collected into a next chamber. एका चेंबर मध्ये कलेक्ट केले जातात. ठीक आहे. Later on what happens? On further heating at high temperature. ह्या निकेलला काय केलं जातं? फर्दर हीट केलं जातं. निकेल कार्बोनिल, टेट्रा कार्बोनिल म्हणायचं त्याला. 4 आहेत ना, म्हणून टेट्रा कार्बोनिल. ह्या निकेल टेट्रा कार्बोनिलला परत काय केलं जातं? हीट केलं जातं ऍट 450 to 470, okay, Kelvin. It converts into again nickel, that is solid, non-volatile. समजलं ना? ओके, is non-volatile and CO gas is removed again. हा गॅस आहे, हा सॉलिड आहे, बरोबर आहे ना? हा गॅस आहे. मग दिस वे, ओके, काय करू शकता? आता ह्याच्यामध्ये इम्प्युरिटीज ज्या आहेत, दॅट इम्प्युरिटीज विल रिमेन ॲज इट इज. बरोबर आहे ना? का हा वेपर स्टेट मध्ये निघून गेला, त्याला कलेक्ट केलं जातं एका पाईप मधून. बरोबर आहे ना? वेपर स्टेट मध्ये. त्याच्यानंतर काय? इट कॅन बी डिकम्पोज्ड इनटू द निकेल. ओके. या प्रोसेसला मॉन्ड प्रोसेस म्हटलं जातं, जे की तुम्हाला 12th ला आहे. मॉन्ड प्रोसेस. ठीक आहे ना? ओके. काय आणखीन मेटल्स आहेत जे वेपर स्टेट मध्ये, ओके, कन्वर्ट केले जातात. आणखीन एक मेथड आहे, दॅट इज वॅन अर्केल मेथड. ठीक आहे ना? ही मेथड सुद्धा यूज केली जाते जनरली कोणासाठी? तर झिर्कोनियम, ठीक आहे, अँड टायटॅनियम. झिर्कोनियम आणि टायटॅनियम साठी ही मेथड यूज केली जाते. ओके. फर्स्ट ऑफ ऑल झिर्कोनियम जो आहे, झिर्कोनियम इज ट्रीटेड विथ आयोडीन. करेक्ट. इट फॉर्म्स अन होलाटाईल, ओके, वेपर्स. झिर्कोनियम आयोडाइड काय? वेपर्स फॉर्म करतो, म्हणजे होलाटाईल कंपाऊंड फॉर्म करतो. झिर्कोनियम आयोडाइड, I4. Okay, now this zirconium iodide is passed on tungsten filament. Zirconium iodide जो आहे परत काय कुठं पास केला जातो? टंगस्टन फिलामेंट. ठीक आहे, टंगस्टन, W फिलामेंट. माहिती आहे तुम्हाला टंगस्टनची फिलामेंट, ओके, हीट केलं की रेड होते, बल्ब मध्ये यूज करतात तुम्हाला. करेक्ट ना? विच
again converts this zirconium iodide into zirconium and iodine. म्हणजे अगोदर काय केलं जातं, वेपर्स मध्ये कन्वर्ट केलं जातं. मग इथं जे काही इम्प्युरिटीज असणार आहेत त्या डिश मध्ये, त्या इम्प्युरिटीज काय राहतील, रिमेन ॲज इट इज. फक्त कोण रिमूव्ह होतो, झिर्कोनियम आणि आयोडाईड इन द फॉर्म ऑफ झिर्कोनियम आयोडाईड. आलं लक्षात? त्याला वेपर फेज रिफायनिंग म्हणायचं. मग झिर्कोनियमच्याच ठिकाणी तुम्ही काय ठेवू शकता, टायटॅनियम ठेवू शकता. करेक्ट. हे होतं रिगार्डिंग वेपर फेज रिफायनिंग. आपण रिफायनिंगच्या प्रोसेस स्टडी केलं. क्रोमॅटोग्राफी इथे स्टडी करायचं नाही आपल्याला. क्रोमॅटोग्राफी जी मेथड आहे ती 12th मध्ये स्टडी करायचं. काय काय स्टडी केलं, लिक्वेशन प्रोसेस, पॉलिंग प्रोसेस, इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग प्रोसेस, झोन रिफायनिंग प्रोसेस, वेपर फेज रिफायनिंग. अशा नंबर ऑफ मेथड्स ओके काय केले जातात, एम्प्लॉय केले जातात फॉर दी येस रिफायनिंग ऑफ क्रूड मेटल इनटू प्युअर मेटल. समजलं हे? ठीक आहे. येस. आता आणखीन बघा काय मेथड्स तुम्हाला सांगतो मी. सपोज कॉपरला रिफाईन करायचं तुम्हाला बाय इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग. ओके, इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग बाय सॉरी कॉपर रिफाईन करायचं बाय युझिंग रिफायनिंग, इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग किंवा त्याला इलेक्ट्रो रिफायनिंग पण म्हणतात. कॉपर कसं आहे, क्रूड आहे. दिस कॉपर इज क्रूड मेटल. क्रूड मेटल कशाला म्हणायचं समजतंय, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी आहे. त्याच्यामध्ये काय आहे, इम्प्युरिटी आहे. मग आता तुम्ही इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग मेथड यूज कराल, त्याच्यामध्ये काय एस कॉपर इज मेड ॲज अ येस. आता इथं मी सिंपल डायग्राम ड्रॉ करून सांगतो. ठीक आहे. इन दिस कॉपर इज मेड ॲज एनोड. बरोबर आहे ना. इम्प्युअर मेटल जो आहे, इम्प्युअर कॉपर काय बनवला जातो, एनोड. अँड प्युअर कॉपर इज टेकन ॲज अ कॅथोड. ठीक आहे ना. ओके, इथं काय घेतला जातो, प्युअर कॉपर कॅथोड. अँड दिस वन इज एनोड. ठीक आहे. एनोड कुठं असतो, तर पॉझिटिव्ह टर्मिनलला, आणि कॅथोड कुठं असतो, इज तर डेफिनेटली निगेटिव्ह टर्मिनल. समजतंय? ओके, देर इज अ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. त्या दोन्हीच्या मध्ये काय असते, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. आणि हे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन जनरली काय घेतात, कॉपर सल्फेटचं सोल्युशन, कॉपर सल्फेट. ठीक आहे ना. विच सोल्युशन, कॉपर सल्फेट सोल्युशन. नाउ व्हॉट हॅपन्स व्हेन प्लग इज ऑन. प्लगच्या वेळेस ऑन केली जाते. ओके, देन व्हॉट हॅपन्स, सरफेस, मेटल सरफेस जो आहे, इम्प्युअर मेटलचं सरफेस, तिथून काय करतात, Cu2+ बाहेर पडायला लागतात. Cu2+ बाय लिव्हिंग बिहाइंड द इलेक्ट्रॉन्स बाहेर सोडून. बरोबर आहे ना. मग हे इलेक्ट्रॉन्स कुठे पास होतात, इनटू दी कॅथोड. दीज इलेक्ट्रॉन्स पासेस इनटू दी कॅथोड. आता सोल्युशन मध्ये पण CuSO4 आहे, तिथं सुद्धा Cu2+ SO4 ओके 2- आहे. बरोबर आहे ना. मग Cu2+ चं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज व्हायला लागतं इथं, कारण मेटल पण डिपॉझिट होतो. ओके, येस, बाय डिस्ट्रॉइंग ऑन द सरफेस. लक्षात येते. अँड इट गेट डिपॉझिटेड ऑन द सरफेस ऑफ व्हॉट, कॅथोड, बाय एक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स इन दिस वे. Cu2+ 2 इलेक्ट्रॉन्स which forms Cu. करेक्ट. मग त्याच्यामध्ये ज्या काही इम्प्युरिटीज असणार आहेत, these impurities get settled down at the bottom of this yes anode, that is called as a anode mud. समजलं हे? ठीक आहे. मग प्रिन्सिपल लक्षात घ्या. प्रिन्सिपल काय की इम्प्युअर मेटल जो आहे, इम्प्युअर मेटल काय असतो, एनोड म्हणून यूज करतात, कारण तो डिस्ट्रॉय होत राहतो, डिकम्पोज होतो. आलं लक्षात. मग फक्त कॉपर 2+ जो आहे तो कुठं मूव्ह होतो, आणि इम्प्युरिटी कुठं जमा होते, ऍट दी बॉटम. त्याच्यामध्ये मग मड असेल किंवा काय कुठल्याही सँडी अर्थी इम्प्युरिटीज ज्या असतात ना, ओके, त्या कुठं जमा होतात, इथं जमा होतात. अंडरस्टूड? ओके, म्हणजे काय होतं, थोडक्यात त्या कॉपरचं रिडक्शन होतं. मग परत तुम्हाला काय करावं लागतो, हा एनोड रिप्लेस करावा लागतो, दुसरा ओके एनोड तिथं जॉईन करावा लागतो. ओके, हे नंबर ऑफ टाइम्स होणार आहे. आणि कॅथोड डिस्ट्रॉय होत नाही, लक्षात ठेवा. कॅथोड तसंच राहतो. मग इथून मेटल तुम्ही काय करू शकताय, रिप्लेस करू शकता. कॅथोडचा ओके वेट काय राहतो, सॉरी कॅथोडचा मास काय होत जातो, वाढत जातो. समजलं ना. ओके, ठीक आहे. मला नव्हतं तुम्हाला कॉपरच्या काय ओर्स माहिती पाहिजे. ठीक आहे ना. ओके, कॉपरच्या ओर सुद्धा विचारले जातात. दॅट इज ओर्स ऑफ कॉपर. त्याच्यामध्ये
येस, कॉपर ग्लान्स, व्हेरी इम्पॉर्टंट ओर. कॉपर ग्लान्स दॅट इज Cu2S. फॉर्म्युला लक्षात ठेवा, Cu2S. कॉपर पायराइट्स किंवा त्याला चाल्कोपायराइट सुद्धा म्हणतात, CuFeS2. फॉर्म्युला बघा, CuFeS2. आता हा CuFeS2 जो आहे, Fe आहे ना त्याच्यामध्ये, Fe असल्यामुळं तिथं मॅग्नेटिक सेपरेशन यूज करू शकता फॉर द कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे ना, मॅग्नेटिक सेपरेशन. विचारलं जातं तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग ओर ऑफ कॉपर इज सेपरेटेड बाय द मॅग्नेटिक सेपरेशन प्रोसेस, तर काय, कॉपर पायराइट्स. क्लिअर. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण आहे, क्युप्राइट किंवा त्याला रुबी कॉपर सुद्धा म्हणू शकताय. करेक्ट, रुबी कॉपर काय, Cu2O. मॅलेकाइट, मॅलेकाइटचा फॉर्म्युला आहे CuOH टेकन ट्वाइस. बघा ह्या दोन्हीमध्ये जास्त डिफरन्स नाही, CuOH टेकन ट्वाइस, CuCO3. क्लिअर. ठीक आहे. आणि अझुराइट मध्ये ओके सेम आहे फर्स्ट फॉर्म्युला, दुसरा काय CuCO3 साठी फक्त इथं काय ट्वाइस CuCO3 आहे. दोन्हीमध्ये डिफरन्स फक्त एवढा आहे, मॅलेकाइट आणि अझुराइट मध्ये. ठीक आहे. मग ह्या ओर सुद्धा तुम्हाला पाठ झाले पाहिजेत. ठीक आहे, खूप महत्वाचे आहेत, विचारले जातात कॉम्पिटिटिव्ह एक्झामला. करेक्ट. अल्युमिनियमचे काय ओर्स बघूया आपण एक्स्ट्रा. अल्युमिनियम, बॉक्साइट इटसेल्फ. बॉक्साइट माहिती तुम्हाला, बॉक्साइट काय असतो, Al2O3 ट्वाइस H2O. ठीक आहे. डायस्फोर, डायस्फोर त्याच्यामध्ये आहे Al2O3 ओके, एक H2O. डिफरन्स बघा कसा आहे. त्याच्यानंतर कोरंडम, कोरंडम, कोरंडम मध्ये असतो Al2O3. ठीक आहे. क्रायोलाइट, व्हेरी इंपॉर्टंट अगेन, क्रायोलाइट Na3Al(F6), Na3Al(F6). ह्या इंपॉर्टंट काय ओर्स आहेत कॉपरच्या, सॉरी अल्युमिनियमच्या ओर्स, ओर्स ऑफ अल्युमिनियम. ठीक आहे. कोण कोण आहे, बॉक्साइट आहे Al2O3 ट्वाइस H2O, डायस्फोर आहे Al2O3 H2O, आणि कोरंडम आहे Al2O3. एक एक वॉटर मॉलिक्यूल कमी करत जायचं आहे, BDC. करेक्ट. क्रायोलाइट मध्ये Na3Al(F6). लक्षात राहतील ह्या. ओके, प्रॅक्टिस करा. फेरसच्या आणखीन काय ओर्स सांगतो तुम्हाला. फेरस, ओर्स ऑफ आयर्न म्हणू शकता, ओर्स ऑफ आयर्न किंवा फेरस म्हणा, ओर्स ऑफ आयर्न, दॅट इज Fe. ठीक आहे. हिमॅटाइट म्हणून आहे तुम्हाला. करेक्ट. हिमॅटाइट Fe2O3. लिमोनाइट, लिमोनाइट ट्वाइस Fe2O3 thrice H2. मैग्नेटाइट, मैग्नेटाइट Fe3O4. सिडेराइट, सिडेराइट FeCO3. ठीक आहे. आणि पायराइट, पायराइट FeS2. okay, these are important ores of okay what iron or ferrous. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक पाहिलं होतं हिमॅटाइट पाहिलं होतं आपण. ठीक आहे ना. ओके, त्याच्यामध्ये ऑदर सुद्धा आहेत, लिमोनाइट, मॅग्नेटाइट, सिडेराइट आणि पायराइट सुद्धा आहे. क्लिअर आहे. ओके, बघा आज काय काय स्टडी केलं आपण. ओके, खूप महत्वाचा पार्ट होता हा रिफायनिंग प्रोसेसचा पार्ट. ओके, दॅट वी हॅव डिस्कस्ड. त्याच्यामध्ये बघा, ओके, फर्स्ट CaCl2 रिफाईन केलं आपण, सॉरी रिफाईन केलं म्हणण्यापेक्षा ओके काय म्हणू शकता तुम्ही त्याला, क्रूड मेटल पासून तो एक्स्ट्रॅक्ट केला आपण, मेटल क्लोराइड पासून एक्स्ट्रॅक्ट केला बाय इलेक्ट्रोलायटिक ओके प्रोसेसनं. करेक्ट ना. ओके, प्युरिटी जास्त असते ह्या केसमध्ये. कॅल्शियम क्लोराइड मोल्टन फ्यूज मध्ये काय केलं, त्याचं इलेक्ट्रोलायसिस केलं आपण. करेक्ट ना. ठीक आहे. हा फिनॉमिना नोन असू दे आता, की बाबा कॅथोड जवळ कोण जातो, एनोड जवळ कोण जातो, ह्या सगळ्या गोष्टी नोन असल्या पाहिजेत. ठीक आहे. आणि ज्यावेळेस रिफायनिंग करताना ओके हेच प्रोसेस यूज करताय तुम्ही रिफायनिंग साठी सुद्धा, फक्त काय की एनोड जो आहे बरोबर आहे ना, तो इम्प्युअर घेत आहे, आलं लक्षात. आणि एनोड
चाच जो काय सॉल्ट आहे त्याचं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेताय तुम्ही. एनोडचा सॉल्ट, जसं की इथं कॉपर घेतलं असेल तर कॉपर येस क्लोराईड घ्यायचा, कॉपर सल्फेट घ्यायचं आहे, कॉपर सल्फेट. ठीक आहे ना, कॉपर सल्फेट. नेक्स्ट मोल्टन Al2O3. ओके, आपण काय केला, इलेक्ट्रोलाइज केला, बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये Al3 प्लस आहे आणि O2 मायनस आहे. करेक्ट. ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिडाइज होतो कुठं, एनोड जवळ, आणि अल्युमिनियम जो आहे तो रिड्यूस होतो ऍट कॅथोड. करेक्ट. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन पाहिली त्याची आपण. रिफायनिंग ऑफ क्रूड मेटल. क्रूड मेटलला रिफाईन आपण नंबर ऑफ वेने केलं. एक आहे लिक्वेशन प्रोसेस, दुसरी पॉलिंग प्रोसेस आहे, तिसरी आहे इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग, झोन रिफायनिंग, वेपर फेज रिफायनिंग, क्रोमॅटोग्राफी. क्रोमॅटोग्राफी इथं स्टडी नाही केलं आपण. क्रोमॅटोग्राफीला आपल्याला नेक्स्ट इयरला स्टडी करायचं आहे किंवा 12th मध्ये स्टडी करायचं आहे. क्लिअर. लिक्वेशन प्रोसेस मध्ये प्रिन्सिपल महत्वाचा होता. प्रिन्सिपल काय, मेल्टिंग पॉइंट ऑफ मेटल शुड बी लोअर दॅन ओके इम्प्युरिटीज पेक्षा मेल्टिंग पॉइंट कसा असला पाहिजे, मेटलचा लोअर असला पाहिजे. त्याच्यामध्ये बिस्मथ, टीन, लीड आणि मर्क्युरी हे जे आहेत लिक्वेशन प्रोसेसना काय केले जातात, प्युरिफाय केले जातात. पॉलिंग प्रोसेस मध्ये ओके मोल्टन मेटल मध्ये ग्रीन लॉग्स ऑफ वूड यूज केला जातो आणि त्या ग्रीन लॉग्स ऑफ वूडनं स्टर केलं जातं, बरोबर आहे ना. ग्रीन लॉग्स ऑफ वूड जो आहे तो हायड्रोकार्बन गॅसेस रिलीज करतो, and these hydrocarbon gases act as a reducing agent, and that reducing agent reduces that okay impure metal into pure metal. Clear. Electrolytic refining मध्ये impure metal is made as a anode and pure metal is made as a cathode. आणि लक्षात ठेवा impure metal जो आहे त्याचंच काय, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. हे जे सोल्युशन घेतलेलं आहे टँक मध्ये ते इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आहे, त्याच मेटलचं सोल्युशन आहे. जसं की Cu रिफाईन करत असाल तर CuSO4 घ्याल तुम्ही. करेक्ट. झिंक ला रिफाईन करत असाल तर झिंक ZnSO4 घ्याल. ठीक आहे, लाईक दिस. ते तुम्हाला डिटेलमध्ये पुढे होईल. ओके. झोन रिफायनिंग मध्ये काय केलं जातं, दिस मेटल इम्प्युअर मेटल रॉड इज पास्ड इनटू ए हीटिंग ओके एस हीटर, बरोबर आहे ना. काय हीटर मधनं पास केला जातो. करेक्ट. इथं फिनॉमिना काय आहे तर इम्प्युरिटीज आर सॉल्युबल इन मोल्टन स्टेट और मोल्टन मेटल, मोल्टन लिक्विड. करेक्ट. मग these impurities are okay collected at the from one end to other end or passes from one end to other end. That is the phenomena. Correct. त्याच्यामध्ये जर्मेनियम, सिलिकॉन ओके गॅलियम आर प्युरिफाईड. ओके. आणि इथं कुठले कुठले, कॉपर, Ag, निकेल ओके अल्युमिनियम आणि झिंक. ओके. पॉलिंग प्रोसेस मध्ये कॉपर अँड टी लक्षात राहतील हे. नेक्स्ट इज वेपर फेज रिफायनिंग प्रोसेस. वेपर फेज रिफायनिंग प्रोसेस मध्ये इम्प्युअर मेटल ओके इज फर्स्ट ऑफ ऑल कन्वर्टेड इनटू व्हॉट, व्होलटाईल कंपाऊंड मध्ये कन्वर्ट केलं जातं, वेपर्स मध्ये कन्वर्ट केलं जातं. लॅटर ऑन दीज वेपर्स डिकम्पोज्ड इनटू ए मेटल मध्ये डिकम्पोज केले जातात. समजलं हे. त्याच्यामध्ये व्हॅन आर्कल मेथड्स पण पाहिलं ओके, आणि काही इम्पॉर्टंट कोर्स पाहिले त्याच्यामध्ये. इथं बघा आणखीन एक प्रोसेस पाहिलं आपण, रिफायनिंग ऑफ क्रूड कॉपर. ठीक आहे ना, हे लक्षात आलंय तुमच्या आता. येस. काय ओर्स पाहिले आपण, कॉपरची ओर पाहिली, अल्युमिनियमची ओर पाहिली, काय फेरसच्या ओर्स पाहिल्या. ओके, या खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे ना. कंटिन्यू प्रिपेअर करत राहा, कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहा. येस, हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी खूप महत्वाचं असणार आहे आणि हा बेस आहे. लक्षात येते. ठीक आहे. ते पुढे तुम्हाला 12th मध्ये येणार आहे. अंडरस्टूड. ठीक आहे. आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.